का पडतात श्री जगन्नाथ भगवान प्रत्येक वर्षी आजारी? उडीसा प्रांतात जगन्नाथपुरीमध्ये एक भक्त राहत होते. श्री माधवदास त्यांचे नाव. ते एकटे राहत होते. संसाराशी त्यांना एकटे बसून ते भजन करायचे. नित्यप्रती श्री जगन्नाथाचे दर्शन करत होते. प्रभूलाच आपला सखा मानत होते. प्रभू बरोबरच खेळत होते. प्रभूही त्यांच्या बरोबर अनेक लीला करत असत. भक्त माधवदासजी आपल्या मस्तीत मग्न राहत होते. एकदा माधवदासजींना अतिसार उलटी दस्तची व्याधी झाली. ते इतके दुर्बल झाले की उठणं बसणं देखील त्यांना अशक्य झाले. जोपर्यंत होईल तोपर्यंत आपले कार्य ते स्वयं करत होते. कोणाकडून कसलीही सेवा घेत नव्हते. कोणी म्हणे महाराजजी आम्ही करून देतो, तर म्हणत नको, माझा तो एक जगन्नाथही आहे, तो माझी रक्षा करेल. अशा दशेत त्यांचा रोग जसा वाढत गेला तसे उठणं बसणं देखील त्यांना अशक्य झाले. तेव्हा जगन्नाथजी स्वयंसेवक बनून त्यांच्या घरी पोहोचले आणि माधवदासजीला म्हणाले की मी तुझी सेवा करेल. भक्तांसाठी भगवंत काय नाही करत. कारण माधवदासचा रोग इतका वाढला होता की त्यांना कळतही नव्हते की केव्हा मलमूत्र त्यागले. त्यांचे वस्त्र खूप घाण होत होते. तेव्हा त्या वस्त्रांना जगन्नाथ भगवान आपल्या हातानं साफ करत होते. त्यांचे अंग देखील साफ करत होते, स्वच्छता करत होते. कोणी इतकी सेवा नाही करू शकणार जितकी जगन्नाथ भगवान भक्त माधवदास यांची करत होते. जेव्हा माधवदासजी शुद्धीत आले तेव्हा त्यांनी तुरंत ओळखलं की हे तर माझे प्रभू आहेत. एक दिवस श्री माधवदासजीने विचारले भगवंताला की प्रभू, आपण तर त्रिभुवनाचे स्वामी आहात, तर मग आपण माझी सेवा करत आहात. आपण ठरवलं तर माझा रोग तर तुम्ही सहज दूर करू शकत होतात. रोग दूर केला असता तर हे सगळं करण्याची गरजच नव्हती. भगवंत म्हणाले, हे बघ माधव, माझ्याने भक्तांचे कष्ट नाही सहन होत. ह्या कारणाने तुझी सेवा मी स्वयं केली. जे प्रारब्ध आहे ते तर भोगायचेच आहे. ते कोणीही टाळू शकत नाही. त्यामुळे जर ते भोगले नाही या जन्मात तर परत भोगण्यासाठी परत तुला पुढचा जन्म घ्यावा लागेल. आणि माझी इच्छा नाही की माझ्या भक्ताला या प्रारब्धामुळे पुढचा जन्म परत घ्यावा लागावा. त्यामुळे यासाठी मी तुझी सेवा केली. परंतु जर तू म्हणत असशील तर भक्तांचे म्हणणे देखील मी टाळू शकत नाही. आता तुझ्या प्रारब्धामध्ये 15 दिवसांचा रोग बाकी आहे. त्याकरता 15 दिवसांचा तो रोग तू मला दे. आजही या कारणामुळे जगन्नाथ भगवान आजारी पडतात. ही झाली त्यावेळेची कहाणी. परंतु भक्तवत्सलता तर पहा, आजही वर्षात एकदा जगन्नाथ भगवानाला स्नान करवले जाते, ज्याला की स्नान यात्रा असेही म्हटले जाते. त्यामुळे 15 दिवस मंदिर बंद केले जाते. कधीच जगन्नाथ भगवानाचे स्वयंपाकघर बंद नसते, परंतु या 15 दिवसांसाठी ते बंद ठेवले जाते. भगवंताला 56 भोगाचा नैवेद्य दाखवला जात नाही. कारण असते आजाराचे पथ्य. प्रभूला काढ्याचा नैवेद्य दाखवला जातो. 15 दिवस जगन्नाथ धाम मंदिरात भगवानाच्या आजारपणाची चिकित्सा करण्यास रोज तिथे वैद्य येत असतात. आणि तिथे काढ्या व्यतिरिक्त फळांचा रसही दिला जातो. रोज शीतल लेप लावला जातो. आजारपणात रोज रात्री झोपण्याआधी गोड दूध देखील अर्पित केले जाते. भगवान जगन्नाथ आजारी झाले आहेत आणि आता 15 दिवसांपर्यंत आराम करतील. आरामासाठी 15 दिवसांपर्यंत मंदिराचे पट बंद राहतात आणि त्यांची सेवा केली जाते, जेणेकरून ते लवकर ठीक व्हावे. आणि ज्या दिवशी ते पूर्ण ठीक होतात त्या दिवशी जगन्नाथ यात्रा निघते, ज्यासाठी जगभरातून दर्शन हेतू असंख्य भक्त पुरीला येतात. स्वतः त्रास सहन करून आपल्या भक्ताचे जीवन सुखमय करणारा तो एकमेव भगवंतच असू शकतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.